नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। शिक्षण खाते इयत्ता 9वी पासून NEP लागू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। शिक्षक भरती प्रक्रिया देखील जलद गतीने होणार असल्याचं ते पुढे म्हणाले। तसंच कोणत्याही विद्यार्थ्याला 11वीला प्रवेश मिळाल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शिक्षण खाते घेत असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत पुढे म्हणाले। NEPच्या इम्प्लिमेंटेशना खातीर बोर्डार आसलेल्या ह्या सगळ्यांच्या बरोबर मिटींग आशिल्ली। ह्या मिटींगेंतल्यान अंदू 9th स्टँडर्डांतल्यान NEP इम्प्लिमेंटेशनाचेर डिसिजन जालें। ते करता आसतना 3 सब्जेक्ट वोकेशनल स्टडीज, इंटरडिसिप्लिनरी आनी आर्ट हे 3 सब्जेक्टांचो फक्त प्रश्न उरतालो तांकां टीचर आनी हेचो। वोकेशनल स्टडीजा खातीर ज्या स्कुलींनी टीचर्स ना ते टीचर्स दिवपाचो ठरला। फक्त तातूंतल्यान हे सगळेच 3 सब्जेक्ट हे ऑगस्टांतल्यान सुरवात जातली शिकोवपा खातीर। पयले 2 म्हयने कदाचित शिकोवपा खातीर टीचर नासल्या कारणान थोडोसो प्रॉब्लेम आसा। इंटरडिसिप्लिनरीचो सिलेबस तयार करून सगळ्या स्कुलांनी दितले आनी तांचो एडिशनली जो हिस्ट्री आनी जॉग्राफीचो टीचर जो आसा ते सब्जेक्ट मर्ज जाल्ल्या कारणान त्या टिचराक आमी ट्रेनींग दितले। आनी आर्ट टीचर जो आसा पयलीं जो आनी एक सब्जेक्टा खातीर तो टीचर तांकां आमी आमच्या SCRTच्या मार्फत अपॉयंट करून ह्या सगळ्या स्कुलांनी तो टीचर दिवपाचें डिसिजन जालां। सो एकंदर NEP 2020 ते इम्प्लिमेंटेशन 9th स्टँडर्डांतल्यान ह्या वर्साचें करपाचें डिसिजन घेतलां। सगळ्या हेडमास्टर्सा खातीर आफोवन आमचो सेक्रेटरी आनी डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन तांकां वेवस्थीत रित्या हो विशय समजून सांगतले। सगळ्यांनी सहकार्य करपाची गरज आसा। आमकां NEP जर आतां पासून आमी सुरवात केली जाल्यार फुडल्या हायर एड्युकेशनाकूय बी तिजो खूब बऱ्या पद्दतीन उपयोग जातलो। दुसरें एकंदर गव्हर्मेंट सगळे एड्युकेशनाचेर पुराय डिटेलान डिस्कशन जाली। गव्हर्मेंट हाय स्कूल्स, प्रायमरी स्कूल्स, परत हायर सेकंडरी रिक्रुटमेंट 180 सुमार टीचर्स रिक्रुटमेंट उरले ते फास्ट ट्रॅक करपा लायला। SCRT ऑटोनॉमस बॉडी आमी करपा लायला। आमचे डायट इन्स्टिट्यूट हे SCRTच्या अंडर हाडपा लायला। ऑटोनॉमस असल्या कारणान ते पोस्ट जाता तितके बेगीन भरपाक जातले। अशा पद्दतीन सगळ्यो गजाली एड्युकेशन डिपार्टमेंटांतल्यो स्पीडअप करप हे आमी नेटान सुरवात केल्या, जेणे करून फास्ट ट्रॅक करून सगळी एड्युकेशनांतली जे आहा पळय न्हू जून म्हयन्यांत एड्युकेशन सुरू जाता आसतना बरेचशे जे प्रॉब्लेम्स अनसॉल्व उरलेले ते सॉल्व करपा खातीर प्रायोरिटी दिवपाक आयज पुराय डिटेलान 1-2 वरां सुमार ताजेरूच डिस्कशन करून बाकी सगळ्या जाणां कडल्यान हो विशय रिजॉल्व केला। CM 11वेच्या एडमिशनाचे ते थोडे कन्फ्युजन आशिल्ले। 11वेच्या एडमिशनाचे कन्फ्युजन आमच्या डिपार्टमेंटान तांकां ऑलरेडी प्रिंसिपल तांकां सांगून तो विशय रिजॉल्व करतले। खंयसरूच प्रॉब्लेम कांयच ना। हे चुजींग ऑफ सब्जेक्ट तांकां टायम टेबल एकदां सेट केलो आसत जाल्यार सब्जेक्ट चूज करपा खातीर तांकां इजी वयचें हाच्या खातीर तांकां गायड करतले। जर 2 म्हयन्या खातीर तांकां डिले जातले म्हणजे ते कशें तरेन तो कसो आसा इट इज अ टर्म्स वायज स्टडी ताका तो जो आसा पळय ते मॅनेज करतले। त्या सब्जेक्टान तेजी एक्झाम घेता आसतना त्या पद्दतीन मॅनेज करतले। धारगळ येथे नुकत्याच झालेल्या एका टॅक्सी चालकाच्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पेडणेच्या आमदारांनी पोलीस अधिकाऱ्यांसह पेडणे येथे भाडेकरू म्हणून राहणाऱ्यांची पडताळणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। जे पळय कोण वॉर्ड मेंबरान सगळ्यांक तुमी मिटींग परत घेवपाची तुमची सरपंचाची आनी जे पळय मेंबर्स आहा ते मेंबर्साक आपोवन तुमी सांगपाचें तुमच्या हितून वाड्यान कितले आसात पळय लोक रावता ते तुमी एज फास्ट हे तुमचो रिकॉर्ड पंचायतीन आसूंक जाय। एज फास्ट कळ्ळें। तुमकां समज पुलिसाची वचून गरज आहा थंयसर हें जाल्यार तुमी सांगूं येता तुमकां एसिस्ट करतलो। ताका लागून हांव तुमकां इतलेंच रिक्वेस्ट करता जितले पळय आमचे पेडणेचे जे पळय आयज रुमांनी दवरतात तेंच्यांनी इनिशिएटीव घेवपाची गरज आसा। कित्याक हो इन्सिडंट परत घडचो न्हू। कित्याक आयज आमच्या ते मायग्रेन आयज भायले हांगा येवन हांगासर आमच्या पेडणेचे तांकां मारतात जाल्यार हे आमी सगळ्यांनी एक साथ रावन तेजेर आमी एक्शन घेवपाची खूब गरज आसा। कित्याक हे फाल्यां आनीक फुडें वाडचें न्हू म्हणून आयज ही मिटींग हांगासर मागयली। फॉर्माक कितें ते रिक्वायरमेंट आसता ते सांगा। फॉर्माक फक्त 3 फोटोग्राफ ओरिजिनल 3 फोटोग्राफ लागता। भितर आधार कार्डची कॉपी लागता। हाऊस ऑफ द ओनर हय आनी ताची जो सगळे आधार कार्ड मॅन्डेटरी आता ताची कॉपी लागता। आनीक हाऊस ओनर आसा पळय तातूंत एक हें आसता कोण लोकल कोणाक वळखता ताचें नांव आनी हय नांव आनी मोबायल नंबर आसता। ऑर अगर तो फॅक्ट्रीन काम करता जाल्यार ताचें नांव आनी मोबायल नंबर आसता। सपोज तो मारून कितें करून गेलो एटलिस्ट आमकां रिकॉर्ड उरता ते अमके अमके नंबर कॉन्टॅक्ट ते रिकॉर्ड उरता। सो हे फॉर्म खूब गरजेचे उरता। आनी आमी
मीन्स देर इज आमी अशें हें करना पुलीस हॅव गिवन डायरेक्शन नॉट टू हॅरेस कोण दिता फॉर्म सबमीट रोखडे आमी फॉर्म कितें उरला जाल्यार आमी भरपाक येतात नाजाल्यार रोखडे आमी कॉपरेट करून स्टॅम्प मारून दितात सो दॅट ताकाय बरें फाल्यां कोणी गेलो आमी फॉर्म भरला ओनराकूय बरें बाबा आमच्या रेंटाच्या लोकांनी फॉर्म भरला सो वी आर ऑल्सो कॉपरेटिंग फ्रॉम आवर सायड. म्हापसा खोर्ली येथे गणपती मंदिराजवळील विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. म्हापसा पोलिसांसह अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. या व्यक्तीबाबत पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. एक कॉल आमकां सकाळी 17 तारखेक सकाळी मॉर्निंग 7:19 कॉल आयले आमकां की एक पर्सन बायन पडलो. सो इमिडिएटली आमचे MRT-1 2900 हातूंतल्यान आमी टर्न आवट केलो आनी इमिडिएटली आमी स्पॉटार पावले. स्पॉटार पावल्या उपरांत आमी इमिडिएटली थंय आमकां ऑब्जर्वेशन अशें आयलां तर एक भुरगो सारको बायन पडलेलो आसा आनी फ्लोटींग लेवलाचेर आशिल्लो उदकाच्या स्पेसीचेर. सो इमिडिएटली आमी रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट केलां विथ द हेल्प ऑफ अवर एमर्जन्सी इक्विपमेंट्स. इमिडिएटली आमी ताका भायर काडलो. सो कितें इन्फॉर्मेशन मेळ्ळें कोण मनीस कितें अशें ते आमी रेजिडेन्शियल हावस आशिल्ले तांकां इन्क्वायरी केली तांकां विचारलें कोण वळखता फायंड आवट जाल्यार थंय कोण आमकां रिस्पॉन्स मेळोंक ना. सो त्याच वक्तार 108 आनी आमची पुलीस स्टेशन थंय पावलां. सो EC फंडांडी कॉन्स्टेबल हेच्या फर्दर इन्वेस्टिगेशन आमी काय केलां. कितें कळटालें सर की आवटसायडर लोकल अशें आमचे कोण तरी लेबर आसा अशें कितें म्हणटाले लेबर आसा एप्रोक्सिमेट वर्सां नांव बीन कितें कळ्ळां नेटीव खंयचो कितें मेळांक ना पूण सादारण तो भुरगो एक 30-35 दरम्यान आसता. पण कारण काय कळोंक ना ना ओके बायस कितले फीट आसली बाय सादारण एक 16 ते 20 फिटां भितर. कितें डिफिकल्टीज जाली काडच्या टायमार बीन काडच्या पडटा भितूर ते काट्यांची झाडां आशिल्लीं बाटल्यो आशिल्ल्यो आनी पाणी जें म्हणटा पळय म्हणजे बरी जर साफ केली जाल्यार ते आमच्या ते यूज करीत आसले तेंच्यांनी पूण भितूर सगळे काटे बाटल्यो असल्यो गोश्टी आसात. सांतिनेज परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या ताडमाड मंदिरात चोरीची घटना घडली. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी पळवली आहे. या परिसरात दिवस रात्र स्मार्ट सिटीचं काम सुरू असतानाही या धाडसी चोरीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.